SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। ताकद करण्यासाठी सामूहिक निवेदन दिले। त्या निवेदन दखल घेऊन सोमवारपर्यंत आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या नाही उठले तर सोमवारी आपल्याला नांदेड बंद 16 तालुके बंद करायचे आहेत। आज आपलं शांततेत घरी वापस जायचं। आज कुठेही हिंसक आंदोलन, कुठेही रास्ता रोको आणि सरकार किंवा आपल्या मराठा समाजाला किंवा जरांगे पदाच्या आंदोलन कुठे घालवून लागणार नाही। कुठे आज आणि उद्या काय करायचं हे पडल्यास सोमवारी काय करायचं आपण बसून ठरवू। सोमवारी 11 वाजता नांदेड बंद, नांदेड 16 तालुके बंद आपण उपोषणाला बसलेत। आजचा त्यांचा 5वा दिवस आहे, तरीही सरकार त्याच्याकडे दखल घ्यायला, लक्ष द्यायला काही वेळ नाहीये। परंतु सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं सरकारला एक आव्हान करण्यात आलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडवण्यात यावं, अन्यथा दिनांक 23 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील 16च्या 16 तालुके कडकडीत बंद पाडून या निगरगट्ट शासनाचा निषेध करण्यासाठी मराठे रस्त्यावर उतरणार आहेत। सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, बांधवांनो, आतापर्यंत ज्या पद्धतीने संविधानिकरित्या कायद्याच्या चौकटीतलं आंदोलन ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना यशस्वी केले, त्याच पद्धतीनं सोमवारचा 23 तारखेचा बंद सुद्धा अतिशय शांततेमध्ये आपल्याला करायचा आहे। प्रशासन आपल्या सोबत आहे, खांद्याला खांदा लावून प्रशासन आपलं काम करत आहे। परंतु समाज बांधवांना माझी एक विनंती आहे, कुठेही दगडफेक न करता, कुठेही गदारोळ न करता, कुठेही टायर न जाळता या शासनाचा शब्दात जाहीर निषेध करायचा आहे आणि अतिशय शांततेमध्ये हा बंद यशस्वी करायचा आहे। या पुढील 2 दिवसामध्ये कोणीही कुठेही रस्त्यावर न उतरता डायरेक्ट 23 तारखेला सोमवार रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करून कडकडीत बंद पाळायचा आहे। बांधवांनो, विचारपूर्वक करा, कारण ह्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी अनेक यंत्रणा कामी लागलेले आहेत, अनेक समाजकंटक कामी लागलेत। मराठ्यांची अस्मिता आणि मराठ्यांचं सौंदर्य कधीही वाया जाऊ देऊ नका। मराठ्यांचा शिस्त आणि संयम काय असतो शासनाला दाखवून द्या, एवढीच विनंती करतो आणि शांतता प्रिय बंदला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की 23 तारखेला आपण रस्त्यावर उतरा। गत 1 वर्षापासून या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा या विषयासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी आंदोलन केली। स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता आज त्यांचं 17 सप्टेंबर कालच्या दिवशी या ठिकाणी 6व्या वेळचा आमरण उपोषण या ठिकाणी चालू झालंय। सरकार कोणत्या परिस्थितीची या ठिकाणी वाट पाहत आहे? सरकारला महाराष्ट्र हा जो शांततामय महाराष्ट्र आहे तो अशांतता करायचा आहे का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। येत्या 2 दिवसामध्ये हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, यासह महाराष्ट्रातील मराठा युवकांवर आंदोलनाच्या दरम्यान ज्या कोणत्या या ठिकाणी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले ते सर्व गुन्हे आमचे मागे घेतले नाही तर येणाऱ्या सोमवारी 23 तारखेला या ठिकाणी नांदेड जिल्हा आम्ही कडकडीत अशा पद्धतीचा बंद या शासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी करणार आहोत। आणि यामध्ये सकळ मराठा नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाच्या, अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, अखंड मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या निषेधार्थ या बंद मध्ये सहभागी व्हायचं आहे। या बंद मध्ये बंद करायचं आहे आपल्याला फक्त, आणि तोही अत्यंत शांततामय पद्धतीनं महाराष्ट्राला दिसू द्या की मराठे शांततेच्या पद्धतीनं कशा पद्धतीचं बंद करतात हे यावेळी सांगू। SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।